नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तसेच पालक. हे बघा, जस्ट आत्ता मी सीट मॅट्रिक्स आली तर तो व्हिडिओ तर अपलोड केलाच, तुम्ही बघितलाच असेल. पण ही एक नवीन नोटीस आलेली आहे CET सेलवर थोड्या वेळपूर्वी. ओके, तर यामध्ये आपण एकदम ट्रान्सलेट करून सांगणार आहोत आणि मराठी भाषेमध्ये एकदम सिम्पल की काय दिलं या नोटीसमध्ये ते आपण सर्व एकदम एक्सप्लेन करणार आहोत. बरोबर आहे. महत्त्वाचे मुद्दे बघूयात आपण. बरोबर. आता बघा, वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून संदर्भ खालील नमूद खाजगी महाविद्यालय विद्यापीठ स्थापन करण्याची कारवाई सुरू असल्याचे कळवण्यात आले आहे. म्हणजे हे जे काही कॉलेज आहेत ना, आता काय डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अहिल्यानगर, दुसरं आहे NKP साळवे नागपूर आणि तिसरं रणजित देशमुख डेंटल कॉलेज आहे नागपूर. ओके, या 3 कॉलेजमध्ये काही प्रोसेस चालू आहे. आतापर्यंत हे डीम कॉलेज झालेले नाही. बरोबर आहे, किंवा प्रायव्हेट कॉलेज झाले नाही, याच्यावर प्रोसेस चालू आहे. अजून यस किंवा नो अजून तरी ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या नाही. म्हणजे घाबरून सध्या तरी जाऊ नका. ओके, जे येईल XYZ तो विषय वेगळा, आला येईल किंवा नाही येईल तो विषय वेगळा, पण आतापर्यंत आलेला नाही जसे नोटीसमध्ये दिलंय. पण याच्यामध्ये एक त्यांनी निगेटिव्ह पॉईंट असाही दिला की फर्स्ट ही प्रोसेस चालू आहे की आता कॉलेज हे प्रायव्हेट होतील का होणार नाही. तर त्यामुळं फर्स्ट राऊंडला हे बघा, वर नमूद महाविद्यालय 2026-27 मधील MBA पदवी अभ्यासक्रमापर्यंत खाजगी विद्यापीठ स्थापनेबाबत आवश्यक पूर्ण कारवाई झाल्यावर त्या पुढील प्रवेश फेरीत सहभागी होतील. म्हणजे आता तो फर्स्ट राऊंड आहे उद्यापासून चॉईस फिलिंगसाठी. तर हे जे कॉलेज आहेत हे त्यामध्ये सध्या तरी अलाव नाही. म्हणजे हे कॉलेज जे आहेत हे कॉलेज आता पहिल्या राऊंडला येणार नाहीत. ओके, काय येणार नाहीत? कारण की याच्यावर प्रोसेस चालू आहे की हे खाजगी होतील, प्रायव्हेट होतील किंवा डीम होतील किंवा ॲज अ होणार नाही. बरोबर आहे. हे सर्व या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं. आता लक्षात ठेवा, आता हा एक काय सांगितलं हे बघा, हा पण महत्त्वाचा. संस्थेतील एकूण जागेपैकी 40% जागा महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र धारक उमेदवारासाठी राखीव राहतील. लक्षात ठेवा. म्हणजे काय केलंय आता, ठीक आहे, तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज सेमी गव्हर्नमेंटवरून प्रायव्हेट करताय आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना फक्त राखीव जागा किती देत आहे? फक्त 40%. आणि बाकी स्टुडंट, बाकी जागा कुठे आहे? म्हणजे अदर स्टेटला जात आहे का ऑल इंडियाला जात आहे? म्हणजे हा तर सरासर अन्यायच आहे. जर तुम्ही ऑलरेडी प्रायव्हेट तर कॉलेज करताय, त्यानंतर ज्या सीटसुद्धा फक्त राखीव संस्थे एकूण जागापैकी 40% जागा फक्त महाराष्ट्राला दिल्या आहे. म्हणजे हे एक वेगळंच आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय दिलं आहे, संबंधित खाजगी विद्यार्थी शुल्क समिती फी फिक्सिबिलिटीद्वारे, म्हणजे याच्यात जे काही आहे आता फीस ही आता डिसाईड झालेली नाही. आता फीज डिसाईड झाल्यानंतर काय आहे ती सगळ्याला आपल्याला कळेल. ओके, कम्युनिटीद्वारे आपल्याला ही गोष्ट सगळ्याला आपल्या फी फिक्सेशनद्वारे आपल्याला ही गोष्ट सर्व कळेल. ओके, तर त्यामध्ये या कॉलेजला सर्व गोष्टी त्यांनी हे केलं आहे. सदर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना शासनाच्या कोणत्याही शिष्यवृत्ती अथवा शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू राहणार नाहीत. प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांनी याची नोंद घेऊन आवश्यक कारवाई करावी. लक्षात ठेवा. ओके, ह्याच्यात कोणती स्कॉलरशिप वगैरे मिळणार नाही आणि विद्यार्थ्याला जरी हे सेमी गव्हर्नमेंटवरून प्रायव्हेट झालं तरी 40%च राखीव जागा आहेत. बरोबर. आता आणि पहिल्या राऊंडला हे कॉलेज आपल्याला उपलब्ध राहणार नाहीत. ओके, आता हे काळजीपूर्वक सर्व गोष्टी आपण करायला पाहिजे. बरोबर आहे. या नोटीसमध्ये सर्व गोष्टी दिल्या. हे असंच जर होत राहिलं तर 100% कट ऑफ हा वाढेल आणि कट ऑफ MBBS BDSचाच नाही BMSचा सुद्धा कट ऑफ वाढेल. ओके, आपण नेक्स्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण याबद्दल बोलूया. ओके, भेटूया आपण नेक्स्ट